कसारा घाटामध्ये आहोत, परंतु असं वाटतंय जणू आपण उत्तराखंडामध्ये आहेत की काय, कारण की सर्वत्र धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आहे आणि रिमझिम असा सारखा पाऊस देखील चालू आहे आणि अतिशय सुंदर असं दिसणारं हे देखावा बघा. आपण या ठिकाणी जर का बघितलं तर अतिशय छान असा निसर्गाचा आपल्याला या ठिकाणी आनंद घेता येतो. येणारे जाणारे अनेक नागरिक या ठिकाणी येऊन हे सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहेत. विराज शेवाळे खाली हॅलो. आणि या ठिकाणी थांबल्यानंतर या ठिकाणी गरमागरम मक्काचं कणीस खाण्यासाठी थांबलेले आहेत. तिकडे मागे दाखव. हे बघा छानपैकी आनंद घेत आहेत आपले लहान मुलं आणि त्याबरोबरच या भागामध्ये असलेले काही जे नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना व्यवसाय या ठिकाणी मिळालेला आहे आणि मक्काचं कणीस छान छान या ठिकाणी ते खात आहेत. आपण जर का बघितलं खूप सुंदर असं दृश्य आहे आणि रिमझिम पाऊस पडतोय आणि उत्तराखंडात देखील जाण्याची गरज नाही आहे. आपण एक कसारा घाटामध्ये चक्कर मारा आणि नाशिकपासून मला वाटतं 40-45 किलोमीटर अंतरावर हे सर्व आहे आणि या ठिकाणी खरोखर उत्तराखंड आणि सध्या जम्मू वगैरे भागामध्ये भूसंकलन होत आहे. कुठलाही धोका न पत्करता आपण कसारा घाटामध्ये आलेत तर उत्तराखंडाचंच आपण आल्याची जाणीव होईल आणि कसारा घाटामध्ये सर्व हा आनंद आपण घेऊ शकतो. बोला ना ताई, काय वाटतं कसारा घाटामध्ये आल्यानंतर आपल्याला? खूप खूप छान वाटतंय. क्लायमेट पण खूप चांगलं आहे. सगळं फॉग खाली आलंय. खूप चांगलं वाटतंय. मॉन पण भुट्टा खातोय. भुट्टा खातोय. आता सुट्टी आली आहे. हे आपला गणतंत्र दिवसाची 3 दिवस सारख्या सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे ताई आणि दादा फिरायला निघालेले आहेत. हो, आणि छान छान या थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम मक्याचं कणीस अतिशय भारी वाटतंय. आपल्याबरोबर मागे दादा देखील आहेत. हे बघा मक्याचं कणीस छान छान गरमागरम एकदम थंड वातावरणामध्ये. काय वाटतं दादा, काय काय म्हणाल तुम्ही? मजेशीर वाटतंय. एकदम क्लायमेट एकदम मस्त आहे. मस्त आहे. मस्त आहे. उत्तराखंडात आल्यासारखं वाटतं का तुम्हाला? बारामध्ये एकदम लय भारी. लय भारी. काश्मीरला जाण्याची गरज नाही. हो, कसारा घाटातच काश्मीर आहे. काय म्हणेल ताई, बरं वाटतंय का? नाशिकचे फिरायला निघाले. सुट्टी 15 ऑगस्ट साजरा करतायत. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत दात्रक. कसारा घाटातून प्रवास करताना दिसणारे लहान लहान धबधबे, झरे अतिशय प्रवाशांचे मन वेधून घेता आणि हिरवागार शालू खूपच छान छान वाटतो. आज 15 ऑगस्ट अनेक जण या ठिकाणी थांबून साजरा करतायत.